कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नसल्याने संदीप देशपांडेंनी वादग्रस्त विधान केले। त्यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। आज मनसेच्या वतीने हिंदी सक्ती संदर्भात त्याच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवली जाते आहे। त्याच दरम्यान संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला असता संदीप देशपांडेंनी हे वादग्रस्त विधान केले। मूळ मुद्दा हा होता की विधान भवनाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नव्हता आणि त्याविषयी बोलताना संदीप देशपांडेंची जीभ घसरलेली आहे। ते आता प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की कुठल्या व्यक्तीविषयी मी काही बोललो नाही। मात्र संदीप देशपांडेंच्या वादग्रस्त विधानाने नवा वाद निर्माण होऊ शकतो। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? त्याच्यावरनं मनसेने अशी हरकत घेतलेली आहे की मागे फ्लेक्स होता त्याच्यामध्ये हिंदी आणि फक्त इंग्रजी भाषेचा उल्लेख होता, मराठी मातृभाषेचा उल्लेख नव्हता आणि याच्यामुळे कुठला फ्लेक्स आपल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे जे उभा हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। मराठी जी आहे ती आमची मातृभाषा आहे, त्याच्यामुळेच आम्ही मराठीच्या प्रश्नावरती अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेला आहे। मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदासुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांचा प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं।